पुढची बातमी बघूयात। मुंबईतल्या जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ जैन समाजाकडनं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे। या पार्श्वभूमीवर खरं तर आंदोलनं मुंबईमध्ये सुद्धा झालेली होती, परंतु सध्या पुण्यात आंदोलन सुरू आहे। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। मंदार, काय अपडेट आहे? आंदोलनकर्त्यांचं म्हणणं, त्यांची मागणी काय आहे? पूर्वी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही मोठी संख्या आपल्याला पाहायला मिळते आहे जैन समाजातील नागरिकांची, आणि आणखी मोठ्या प्रमाणामध्ये लोक या ठिकाणी दाखल होत आहेत। मोर्चाला या ठिकाणी सुरुवात होती आहे। घटना घडलेली आहे मुंबईमध्ये, मात्र त्याचे पडसाद फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये उमटताना आपण पाहतो आहोत। जैन मंदिर पाडण्यात आलं याबद्दलचा हा सगळा रोष आहे। आपण काही लोकांशी बोलूयात। एक ही संदेश देना चाहते हैं कि हम अहिंसा के पुजारी हैं, कभी भी आगे होकर के किसी का नुकसान नहीं करते हैं, लेकिन हमारी खामोशी को हमारी कमजोरी ना समझा जाए। अहिंसा, आज का ये जो आप मोर्चा देख रहे हैं, अहिंसा स्वरूप ही हम हिंसा को दबा देंगे। आपने देखा है कि मंदिर का क्या हश्र किया है, करने वालों ने जो किया उनके घर में भी क्या हो गया सबको मालूम है। लेकिन हम इतना ही कहना चाहते हैं कि सभी धर्मों का सभी ने आनंद पूर्वक सत्कार करना चाहिए। ये जो कार्रवाई हुई है बीएमसी ने की है, लेकिन मुंबई के जो पालक मंत्री है, जो गार्डियन मिनिस्टर है, वो मंगल प्रभात लोढ़ा है, और ऐसी बात सामने आ रही कि उनको पता था कि ये कार्रवाई होने जा रही है। उसके लिए भी हमने कहा है कि जिन अधिकारियों ने यह कार्रवाई की है उनका सिर्फ ट्रांसफर किया है, उनको सस्पेंड करना चाहिए। ये हमारी मांग है। हमने मंगल प्रभात जी लोढ़ा ने मुख्यमंत्री तक अप्रोच की है कि ये कोई बात नहीं हुई कि किसी ने गुनाह किया उसको आप ट्रांसफर कर दे। मुझे पूछना है कि सिर्फ अधिकारियों ने कार्रवाई की है या अधिकारियों को किसी ने ऑर्डर दिया होगा उसके बाद कार्रवाई हुई है? जिन्होंने ऑर्डर दिए हैं उनके ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए, और हमको हमारी खामोशी देखकर तुम हमारे ऊपर अन्याय नहीं कर सकते। हम, हमारी खामोशी ऐसी है कि हम मुकाबला भी कर सकते हैं। महाराष्ट्र में पूर्ण महाराष्ट्रात काय फक्त जैन मंदिरच दिसलं का त्यांना अतिक्रमण काढायला? इतक्या 30 वर्षाचं मंदिर होतं तेव्हा त्यांना कळलं नाही का? कुठलाही कोण आमदार असो, नगरसेवक असो, अतिक्रमण किंवा एक मनपाचा अधिकारी असो, त्याला समजलं नाही का 30 वर्षाचं एक मंदिर आहे, आपण जाऊन तिथं चौकशी करावी आणि सकाळी 7ला कुठली मनपा कारवाई करते का? ही पद्धत आहे का सकाळी 7 वाजता कारवाई करायची? करा बरोबर इथं समाजात किंवा इथं कुठल्या मंदिरावर करा बरं। आहे का ताकद कुठल्या कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्याची किंवा आमदाराची? असं समजू नका की कमजोर आहे, आम्ही अहिंसावादी आहे, पण आम्ही जर उठून पेडलो किंवा आम्ही जर ठरवलं काय करायचं ते आम्ही करून दाखवू। सर, मंदिरचं बांधकाम सोसायटीच्या आत होतं। आपण बघतो रस्त्याच्या कडेला किंवा पब्लिक प्रॉपर्टी गव्हर्नमेंट जागेवर अतिक्रमण असतात, झोपड्या असतात, दुकाने असतात, टपऱ्या असतात, तर तिकडे गव्हर्नमेंटचं लक्ष जात नाही। पण सोसायटीच्या आत बांधलेल्या मंदिराला, 30-35 वर्ष जुन्या मंदिराला जर तुम्ही पाडतात तर हे चुकीचं आहे। तुम्ही जे अतिक्रमण आहे, प्रॉपर अतिक्रमण रस्त्यावर, पब्लिक प्रॉपर्टीवर, गव्हर्नमेंट जागेवर, ते हटवा ना, बरोबर का नाही? जे सगळ्यांचं अतिक्रमण आहे, आमदार, नगरसेवक किंवा कॉर्पोरेशनचे अधिकारी, त्यांचं अतिक्रमण काढायचं का सगळ्यांचं? म्हणजे रोडवर असलेलं अतिक्रमण ना, पब्लिक प्रॉपर्टीवर अतिक्रमण। आज पुण्यामध्ये जे जैन समाज गोला झाला आहे, जैन समाजावर प्रचंड अत्याचार होत आहे। जागोजागी तिथे तर आपण पाहतो आहोत या सगळ्या